स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। नमस्कार मंडळी, आज आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आता आपण साहित्य बघून घेऊ। हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, हा रवा घेतलेला आहे आणि हे दही घेतले। तर ह्या वाटीने ज्वारीचं पीठ आणि रवा आहे आणि दही अर्धी वाटी घेतले। आता नाश्त्यासाठी भाज्या लागणार आहेत त्या पाहून घेऊ। ही हिरवी मिरची, तिखट मिरची ही घेतली, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि लसणाची पात आहे अशी ताजी। आता आपण हे मिक्स करून घेऊ। हे ज्वारीचं पीठ टाकलं मी, रवा टाकला आणि दही घेतले। ते थोडंसं पातळ आहे आणि थोडंसं जास्त आंबट पण नाहीये। तर ह्या वाटीनेच गव्हाचं पीठ आणि रवा आहे आणि दही अर्धी वाटी। त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी। चवीनुसार मीठ टाकू। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊ। याला असं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण असं भिजून घेतलेलं आहे। तर आपल्याला याला काय करायचंय, 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला भिजू द्यायचंय, कारण हा रवा आहे ना, तर रवा फुगतो, त्याच्यासाठी आपल्याला याला भिजू द्यायचंय। आता हे असंच ठेवणार आहे। आपण 10 मिनिटासाठी भिजून ठेवलं होतं, तर आपला रवा चांगला फुगलेला आहे। आता तर याच्यात अजून आपल्याला पाणी लागणार आहे। आता 1 वाटी घेतलं, याच्यातलं पाहते किती लागते ते। पाण्याचं थोडंसं कमी जास्त होईल, कारण रवा आहे ना, फुगतो ना, तर थोडंसं पाणी आपल्याला सैलसर करायला लागते। अर्धी वाटीला थोडं कमी टाकलं। आता हे मिक्स करून घेते अजून। हे 1 वाटी पाणी घेतलं होतं, तर 1 वाटीतलं इतकं थोडंच लागलेलं आहे आपल्याला। आणि आधी आपण टाकलेले काही दही आणि पाणी पण टाकलेले। तर हे एवढं असं घट मिक्स करून घेतलंय। आता आपण भाज्या टाकून घेऊ। आता टोमॅटो, कांदा कापलेला ते सगळं टाकून घेऊ। ज्या भाज्या कापलेल्या होत्या त्या टाकल्या। थोडं 1 चमचा जिरा टाकणार आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊ। हे पूर्ण मिक्स करू। थोडी कलर साठी आपण हळद टाकणार आहे। आता आपण हे मिक्स करून घेतलेले, तर थोडंसं घट वाटतंय ना, तर अजून थोडंसं पाणी टाकणार आहे। थोडंसं पाणी टाकते। हेल्दी नाश्ता आहे ज्वारीच्या पिठापासून, एकदा नक्की करून बघा। आणि थोडंसं कसं मिक्स करण्याची बी मेहनत घ्यायची, छान मग फुलत होतो नाश्ता। मी आधी पण चांगलं 2-3 मिनिटं मिक्स केलेलं आहे आणि आता पण करायला लागले। पीठ आहे ना आपलं हे हलकं होतं मग मिक्स चांगलं केलं तर। आता हे पूर्ण आपलं मिक्स होऊन झालेलं आहे आणि पिठाला चांगलं फिरू करून घेतलेलं आहे। तर आता आपण एकदम करण्याच्या वेळेला आपल्याला सोडा टाकायचा खायचा।
थोडंसं पाणी टाकते सोड्यावर. परत एकदा मिक्स करायचं, पण जास्त नाही करायचं आता, उगा हलक्या हातानं. आता गॅस चालू केलाय. हा छोटासा पॅन ठेवलाय आणि तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपल्याला हे पीठ मिक्स केलेलं टाकायचं. आता पॅन गरम झालाय, तेल पण गरम झालेलं आहे. आपण आता हे मिक्स झालेलं पीठ हे पूर्ण भाज्यात आहे. तेल थोडंसं कासं करायचं इकडून. तेल कमी टाकलं तरी चालते, थोडं जास्त पडलंय माझ्याकडून. आता आपण याला झाकण ठेवू. एखादा मिनिटच झाकायचे, जास्त नाही, कमी गॅसवर. आता आपण झाकण काढून घेऊ. थोडस याच्यावरती तेल टाकायचं, थोडंच टाकायचं. आता याला पलटून घेऊ. आता वरच्या अंगासारखंच खालचं अंग भाजून घेऊ आपण. आता आपण ही खालची साईड होती ना, तर आता आपण ही साईड पण आपली छान भाजली आहे आणि एकदम कमी तेलामध्ये हेल्दी नाश्ता. आता अशा प्रकारे मी राहिलेले करून घेते. छान भाजले. अशा प्रकारे ज्वारीच्या पिठापासून हेल्दी नाश्ता तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.